हॅलो, गुड इव्हिनिंग. इव्हिनिंग ह्याकरिता की कारण हा व्हिडिओ इव्हिनिंगमध्ये शूट केला आणि आम्ही चाललो आहे खाली गार्डनमध्ये म्हणजे आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये. तर नक्षूला मी कपडे घातले, चेंज केले होते. पहिले वेगळे होते आणि मीही चेंज केलं होते आणि नक्षूनी चेंज केलं होतं. मग तो खुश होता जरा खाली मग त्याला कळलं होतं की मम्मी आता मला बाहेर नेणार आहे, कारण की त्याला खूप समजायला लागलं आहे. त्याच्यामुळं आता बाहेर जायचं म्हणलं की तो खुश, त्याला कळून जातं की त्याला छान कपडे घातले म्हणजे बाहेर नेणार. मग आम्ही बाहेर निघालो. ती बाबा गाडी म्हणतात त्या गाडीला. गाडीमध्ये त्याला बसवलं. ॲक्च्युली बसवायचं होतं मला, माझ्या काही लक्षातच नाही आलं बसवायचं म्हणून. त्याला मागे हुक असतं ते बसवण्यासाठी. जेव्हा तो नक्षू बसत नव्हता तेव्हा मी असं त्याला झोपवूनच न्यायचे. आता तो छान बसायला लागला आहे, तर मला ते बसून न्यायचं होतं. खूप दिवसानंतर खाली आले होते, कारण की पाऊस होता इतक्यामध्ये खूप, आणि 3-4 दिवस झालं जरा ऊन पडलं होतं, वातावरण कोरडं झालं होतं सगळं. त्याच्यामुळं मी नेलं, पण माझ्या लक्षातच नाही आलं की त्याला बसवून न्यायचं. मी तसंच नेलं, तरी तो छान झोपून एन्जॉय करत होता, शांत बसला होता. थोडेसे मी लिफ्टमध्येच व्हिडिओ क्लिप्स वगैरे काढले आणि मी निघालो. मग निघताही आम्ही व्हिडिओज वगैरे, आता व्लॉग करायचा म्हणाल तर व्हिडिओ काढावेच लागतात. मग आम्ही व्हिडिओ काढत गेलो. नक्षूही बघत होता व्हिडिओमध्ये. मग आम्ही आता हे समोर जे आहे ते गणपतीचं मंदिर, आम्हाला जायचं होतं, पण तिथे लहान पोरं खेळत होते म्हणून मी डायरेक्टली गार्डनमध्ये नेलं. गार्डनमध्ये तो मग झोक्यावरती बसला आणि फर्स्ट टाईम तो झोक्यावरती बसला, कारण की तो बसायला लागला आहे ना, पण त्याला सपोर्टला धरलं मी. म्हणजे एवढं परफेक्ट नाही बसत आहे, त्याला पकडावंच लागतं. आणि तिथं ॲक्च्युली नवीन आमच्या इथे आली एक म्हणजे सेम एजमध्ये, तर एक फ्रेंड झाली, तर त्यांनीच आमचे क्लिप्स काढले आणि फ्रेंड झाली मीच माझी नक्षूलाही फ्रेंड झाली, कारण की त्यांना एक छोटीशी मुलगी आहे. तर त्यांना नाही माहिती की मी व्लॉगसाठी व्हिडिओ वगैरे काढते, ते नंतर सांगितलं. पण त्यांनी ॲज कॅज्युअली व्हिडिओ काढा बोलले, तर त्यांनी काढला. आणि नक्षूला बसता येत नाही, पण नंतर तो कंटाळला की मागे जे घेतले की थोडासा तोल केला, पण मी पकडलं त्याला. लहान पोरही कळत होतं की त्याचं सगळं लक्ष लहान पोरांकडेच होतं. मोठा झाला की तो रोज म्हणणार मला की मम्मी गार्डनमध्ये चल. आता मम्मी म्हणणार की आई म्हणणार नाही माहिती, कारण की नक्षूचे पप्पा म्हणतात की आई बाबा बोलायला सांगायचं, मी म्हणते मम्मी पप्पा डॅडू. आता बघू कुठे झाल्यावर मग त्याला वरती घेऊन आलो. पहिले टोपी घातली, खाली थंड हवा सुटल्यामुळे. मग कॅप घातली, थोडेसे 1-2 राऊंड मारले. त्याच्यामुळे नंतर आम्ही वरती आलो. मला वाटलं की हा घरी आला की रडायला लागेल, पण नाही, तो छान खेळायला लागला पियानोसोबत. त्याचा तो खूप वेळचा खेळत होता. म्हणजे कधी कधी असं बाहेरून घरी आणले की तो रडतो, पण खाली खूप थकलेलो आम्ही, कारण की खूप खेळला तो. झोका, घसरकुंडी, थोडं म्हणजे हळूहळू, आणि थोडंसं राऊंडही मारलं. झोपेलाही आला होता. छोटीशी झोपही घेतली त्याने गाडीमध्ये. वरती आल्यानंतर पण नाही रडला, छान खेळत बसला. आणि नंतर माझ्या हातात मोबाईल होता म्हणून तो मोबाईलच घ्यायला येत होता. मग त्याला मोबाईलचा कवर दिला, त्या मोबाईलच्या कवरसोबत तो खूप वेळचा खेळत बसला. म्हणजे मी त्याला पहिलं वॉश केलं, मग त्याच्याकडे दिलं खेळायला. तेच खेळत होता, कारण की मी त्याला मोबाईल आणि टी व्ही जास्त दाखवत नाही. फक्त जेवताना, त्याला चारताना मी त्याला कार्टून दाखवते, नाही तर अदरवाईज त्याचं फेवरेट सॉन्ग ए दिल दिवाना हे गाणं लागलं की तो इतका मन लावून छान बघतो. त्याला शाहरुख खान खूप आवडतो वाटतं. त्यामुळे नंतर मी त्याचे कपडे चेंज करायचे होते मला, पण त्याला खेळायचा मूड होता म्हणून त्याने मला काही कपडे चेंज करून दिले. मी फक्त पॅन्ट काढली त्याची आणि शर्ट काढायचा होता, पण त्याने काही काढू दिला नाही. तो खेळत होता. तेवढ्यात मी नंतर झोपी गेला तो. झोपल्यानंतर मी स्वयंपाक केला, चपाती काढलं, सुकं पिठलं, पापड, आणि आम्ही जेवण घेतलं.